विधान परिषद आमदार अमित गोरखे यांनी शिर्डीत येऊन श्री साई समाधीचं दर्शन घेतलंय। यावेळी शिर्डी नगर पंचायतचे माजी उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन आणि मातंग समाज बांधवांच्या वतीने आमदार अमित गोरखे यांना श्री साईबाबांची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी आमदार अमित गोरखे यांनी शिर्डीकरांच्या स्वागताबद्दल आभार व्यक्त करत भारतीय जनता पार्टीमुळे समाजासाठी हा आनंदाचा योग असल्याचं सांगितलंय। एकतर साईबाबांवर माझी प्रचंड आस्था आहे, प्रचंड प्रेम आहे। कारण मी इथं आत्तापासून येत नाहीये, मी 1998 पासून येतोय आणि सातत्यानं ही श्रद्धा जी आहे त्या श्रद्धेचं प्रतीक मागं पण मी नेहमी आल्यावर माझे मित्र त्रिभुवन यांना फोन करत असतो। पण आज खूप आनंद वाटला की मला विधान परिषद मिळाल्यानंतर जे मला शिर्डीला यायचंच होतं आणि त्या दर्शनाला मी आलो। मनोभावी दरवर्षी मी प्रयत्न करत असतो वर्षातनं 2दा-3दा येण्याचा, आणि इथं आल्यानंतर जी मनशांती मिळते ती कुठेच मिळत नाही। खरं तर महाराष्ट्राच्या इतिहासात हा ऐतिहासिक क्षण आहे, खास करून आमच्या समाजासाठी, आणि तो भारतीय जनता पार्टीमुळे हा सोनेरी दिवस उजाडलाय। त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मी ज्या ठिकाणी जातोय उत्स्फूर्त असं स्वागत सत्कार असा होतोय। पण मला असं वाटतं की हे स्वागत आणि सत्कार ही माझी वाढलेली जबाबदारी आहे। त्यांचं जरी प्रेम असेल, म्हणजे लोकांना फक्त फोटोची अपेक्षा मी बघतोय, कोणी काहीच मागत नाही, पण माझं कर्तव्य आहे आणि मला त्या कर्तव्याचं भान येणाऱ्या काळामध्ये माझ्या तरुणांसाठी, माझ्या समाजासाठी येणाऱ्या काळात नक्की काही ना काही चांगलं साईबाबांच्या आशीर्वादाने माझ्याकडनं चांगलं काम घडेल, मी अशी आशा बाळगतो। मातंग वर्षाला खूप वर्षांनी नाही, पहिल्यांदाच ही संधी मिळाली, ती पण भारतीय जनता पार्टीने दिली। आणि मी पुन्हा सांगतोय की मातंग समाज जरी या महाराष्ट्रामध्ये त्याचं मी प्रतिनिधित्व करत असलो तरी मातंग समाजाबरोबर 58 जातींसाठी मला काम करायचंय, तळागाळापर्यंत काम करायचं, वंचितांपर्यंत काम करायचं, ज्या सुविधा ज्या निधी त्यांच्यापर्यंत मिळाला नाही तो द्यायचा आहे। आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळावं ही आमची सर्वांचीच मागणी। 1 तारखेला ज्यावेळेस बार्टीच्या धर्तीवर आरटीची स्थापना झाली, त्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर ही मागणी करण्यात आली आणि त्याचा मी पाठपुरावा करणार आहे। पण भारतीय जनता पार्टीनं आज तागायत अण्णाभाऊ साठेंचं स्मारक जे थांबलेलं त्याचं काम केलं, लवजी वसंतचं स्मारक केलं, त्याचबरोबर बार्टीच्या धर्तीवर आरटी केली, महामंडळ जे बंद पडलं होतं ते चांगलं केलं, त्याला मोठा निधी दिला, मोठी स्मारक होत आहेत। त्यामुळे खूप अशी कामं भारतीय जनता पार्टीने केलेत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक खरं तर भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रात आहे, पण ते 7 समुद्रापार नेऊन रशियामध्ये नेण्याचं काम माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात झालं, याचा आम्हाला अभिमान आहे। तर आता जे तरुण, कारण मी आता ज्या ठिकाणी जातो तरुणांचा उत्सव खूप दांडगा आहे, त्या तरुणांना हेच मी आवाहन करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे, येणाऱ्या काळामध्ये आपल्या एससी समाजातले जास्तीत जास्त IAS अधिकारी झाले पाहिजेत, यासाठी शिक्षणाकडे वळत असताना व्यवसायाकडे वळलं पाहिजे। आणि त्या दृष्टीने ज्या सुविधा आहेत प्रत्येक महामंडळाच्या मध्ये, अण्णाभाऊ साठे महामंडळापासून महात्मा फुले महामंडळापर्यंत सगळ्या सुविधा त्यांनी घेतल्या पाहिजेत। आणि राजकारण समाजकारण करत असताना सर्वप्रथम आपला परिवार हा परिपक्व झालाय का हे बघणं अत्यंत गरजेचं आहे। आणि आज सगळेच खुश आहेत की एक तरुण नेतृत्व माझ्या रूपाने भारतीय जनता पार्टीने दिलं। त्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीकडे तरुणांची ओढ ही जास्त राहणार आहे आणि जास्तीत जास्त तरुण येणाऱ्या विधानसभेला भाजप आणि महायुती बरोबर राहतील। हे अबकडं वर्गीकरण खरं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आणि हा निकाल जो आहे दिलाय, काही महाराष्ट्रात तर खूप ठिकाणी स्वागत झालंय। चर्मकार समाज असेल, वाल्मिकी समाज असेल, मातंग समाज असेल, सर्व स्तरातून याचं स्वागत होतंय। पण काहींचं म्हणणं आहे की हे अबकडं आरक्षण नको लागू व्हायला होतं, काहींचं म्हणणं आहे की मोदीजींनीच ते लागू केलं। पण मी सगळ्यांना सांगू इच्छितो की 20 वर्षापासूनची ही लढाई होती आणि 2011ला पंजाब वर्षात देवेंद्र सिंग यांच्या ह्या निकाल लागला आणि 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निकाल दिला। त्यामुळं याचा पाठपुरावा करण्याची गरज नाही, कारण हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे। पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने असं म्हटलंय की प्रत्येक राज्याने त्याचं प्रतिनिधित्व करायचं आणि राज्याने ठरवायचंय। त्यामुळे आम्ही अशी मागणी केली आहे की रिटायर्ड न्यायाधीश यांच्या अखत्यारीत ही कमिटी व्हावी आणि लवकरात लवकर या कमिटीची स्थापना व्हावी आणि कमिटीची स्थापना होऊन लवकरात लवकर राज्याने अबकडचा निर्णय घ्यावा। आणि मी असाही पाठपुरावा करणार की ह्या निवडणुकीच्या आधीच हे
आरक्षण महाराष्ट्रात कसं लागू होईल आणि याचा फायदा सर्व स्तरातील होणार आहे. याच्यात गैरसमज वाढवण्याचे प्रकार भरपूर चाललेत की क्रिमिनियर जे आहे ते लागू होणार आहे. पण मी सर्वांना सांगू इच्छितो की एससीचा आणि क्रिमिनियरचा काही संबंध नाही. तो निर्णय राज्यांनी घ्यायचा आणि आजच माननीय मोदीजींनी डिक्लेअर केलंय की अबकड आरक्षणामध्ये जरी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असला तरी क्रिमिनियर हे एससी साठी लागू होणार नाहीये. ओबीसी आरक्षण असेल, मराठा आरक्षण असेल, प्रत्येकाला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि राहिला यश अपयशाचा प्रश्न, भारतीय जनता पार्टी हा जगातला सर्वात मोठा असा पक्ष आहे आणि या पक्षाला प्रत्येक गोष्टीत यशच मिळतंय. फक्त प्रत्येकाची बाजू सांभाळून आणि प्रत्येकाची मनं जिंकून आणि प्रत्येकाला समान न्याय देण्याचा काम भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात करते आणि भारतात माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात करते. प्रत्येकाचे आज सार्वभौम आहे, प्रत्येकाने तयारी केली पाहिजे. त्यांनी केलं तर आमच्या शुभेच्छा आहेत, त्यांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्यात. भोळ्या बाबड्या अनुसूचित जातीच्या लोकांना मागच्या निवडणुकीमध्ये फसवून संविधान बदलणार अशा चुकीच्या घोषणा देऊन, चुकीचं नॅरेटिव्ह देऊन त्यांनी मतं मिळवली आणि ही मतं मिळाल्यानंतर आता सगळ्या समाजाला कळतंय की कशा पद्धतीने खोटं बोललं गेलं. कारण आता महाराष्ट्रातलं सर्वात ताजं उदाहरण काय असेल असं मी मानतो की भारतीय जनता पार्टीनं माझ्यासारख्या एससीतल्या तळागाळातल्या माणसाला विधान परिषद दिली. आतापर्यंत काँग्रेसला का नाही वाटलं? मी तर खुलं आव्हान मागच्या भाषणात केलं की काँग्रेसने पण आता आमच्या समाजातल्या किंवा एससीतल्या समाजातल्या राज्यसभा किंवा विधान परिषद देऊन दाखवावी. तर माझं असं म्हणणं आहे की अशा प्रकारचे खोट्या नेरेटिव्ह चालणाऱ्या नाहीयेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल, लंडनचं घर असेल, हे सगळं भारतीय जनता पार्टीच्या काळात झालेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पाडण्याचं काम हे काँग्रेसने केलेलं आहे, हे काँग्रेसने विसरू नये. त्यामुळे आताच्या इलेक्शनला अशा प्रकारच्या खोट्या नाठ्या नेरेटिव्ह चालणार नाहीयेत. कारण जनता आणि खास करून आमची अनुसूचित जातीतील जनता आता जागृत झाली आहे. महायुतीने ज्या घोषणा केल्यात त्या फक्त घोषणा केल्या आहेत, त्या अंमलात आणल्यात. मी आता पारनेरला होतो, पारनेरला 45,000पेक्षा जास्त जणांनी लाडकी बहीण ह्या योजना आता स्वीकारली. नगरमध्ये मगाशी मी माहिती घेतली, तिथेही 40,000 50,000पेक्षा जास्त लोकांनी ह्या लाडक्या बहिणीचे फॉर्म भरले. त्यामुळे अशा प्रकारची योजना या महायुती सरकारच देऊ शकते. आज आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, हे ग्राउंडवर काम करणारे नेते आहेत. त्यामुळे ग्राउंडवर काम करणारे नेते आणि फेसबुकवर काम करणारे नेते याचं उहापोह जनता नक्की करेल. त्यामुळे येणाऱ्या काळात महाविकास आघाडी या ठिकाणी 100% धोबीपछाड होणार आहे आणि महायुती चांगल्या मतांनी महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर येईल. बघा, लाडकी बहीण योजना मी स्वतः त्याचे फॉर्म भरलेत. लाडकी बहीण योजना खूप चांगल्या पद्धतीनं आणि कधी कधी एरर येत असतो. मी आवाहन करणार आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजना घ्यायची असेल तर महायुतीच्याच जे उमेदवार आहेत, जे कार्यकर्ते आहेत, भाजपचे कार्यकर्ते, यांच्याकडेच फॉर्म भरा. तुम्ही महाविकास आघाडीच्या लोकांकडे फॉर्म भरले, ते फॉर्म भरून घेतील आणि घरी जाऊन ते जळून टाकतील आणि सांगतील की महायुतीने केलं नाही. त्यामुळे तुम्हाला खऱ्या अर्थाने जर महायुती तुम्हाला लाडकी बहीण व्हायचं असेल तर तुम्हाला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांथ्रूच तुम्हाला फॉर्म भरावा लागेल, नाहीतर तुम्ही अडचणीत येताल. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी.